आकडा 92 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यापर्यंत पोहोचलेला आहे। सरकारमधले काही लोक सांगतात की लाडक्या बहिणींवरचा खर्च हा वाढलेला आहे। जो 26,000 कोटींपर्यंतचा होता तो आता 32,000 कोटींपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। म्हणजे काही महिन्यांपूर्वी 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालं आणि गेल्या महिन्यामध्ये 12 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्या। म्हणजे आता हा आकडा 92 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यापर्यंत पोहोचलेला आहे। सरकारमधले काही लोक सांगतात की लाडक्या बहिणींवरचा खर्च हा वाढलेला आहे। जो 26,000 कोटींपर्यंतचा होता तो आता 32,000 कोटींपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। म्हणजे जवळजवळ 7,500 कोटी रुपये हा लाडक्या बहिणींवरती केला जाणारा खर्च वाढलेला आहे असं सरकारमधल्या काही लोकांचं म्हणणं आहे। माझं देवाभाऊ आणि शिंदे भाऊंना एकच विचारणं आहे की तुम्हाला आता लाडक्या बहिणींवरचा खर्च दिसायला लागलाय का? तुम्हाला आता लाडक्या बहिणी जड वाटायला लागल्या आहेत का? जिथे तुम्ही लाडक्या बहिणींचे सगळे लाड पुरवतात, त्यांच्या सगळ्या हट्ट पुरवतात, तिथे महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींवरचा खर्च काढण्या इतपत किंवा आता त्यांच्यावरती होणारा खर्च हा तुम्हाला जड वाटायला लागलाय का? आज लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लाडके दादा नाहीत, पण माझी सुनेत्रा वहिनींना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम तुम्ही तरी करावं।